डिअर स्टुडंट, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मित्रांनो, आपण काल स्टडी केलं एसएचएम मध्ये सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमचा टू फाइंड आउट द टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इन एसएचएम. एक सिंपल पेंडुलमचा आपण मित्रांनो टाइम पिरियड काय केला, कॅल्क्युलेट केला. टाइम पिरियड कॅल्क्युलेट केला त्यानंतर तुम्हाला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येते. त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, टी. नंबर ऑफ सायकल पर सेकंड इज कॉल्ड एज काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियड कॅल्क्युलेट केला आपण, फ्रिक्वेन्सी मित्रांनो कॅल्क्युलेट केली. आता आपल्याला काय स्टडी करायचं, जो आपल्याकडे नेक्स्ट वाला पार्ट आहे त्याला आपण म्हणतो कंपोजिशन ऑफ एसएचएम. आता सिंपल आहे. नेक्स्ट ला आपण जे स्टडी करणार आहोत मित्रांनो, त्याला आपण स्टडी करतो कंपोजिशन ऑफ एसएचएम. आता नीट आणि थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं मित्रांनो. मी आपल्याकडे जो पॉइंट आहे त्या पॉइंटचे टायटल टाकला. त्याला काय म्हणतात आपण आता, कंपोजिशन ऑफ एसएचएम. कंपोजिशन करणे म्हणजे काय करणे, सुपरपोजिशन ऑफ एसएचएम. सिंपल आहे. सुपरपोजिशन म्हणजे काय, एक आणि दुसरा आहे दोन्हीची ऍडिशन करणे. सिंपल, त्यालाच काय म्हणतात आपण कंपोजिशन ऑफ एसएचएम. आता सिंपल पार्टिकलची एक छोटीशी कहाणी. आता आपण सिंपल एक्झाम्पल घेतो मित्रांनो. अगोदर फर्स्ट एक एक्झाम्पल आपण मानू की होतं आपल्याकडे मेन पोझिशन. इकडे काय म्हणतो आपण प्लस आहे आणि इथे काय म्हणतो आपण मित्रांनो मायनस आहे. आपण एक कन्सिडर केलं की एक चिंटू आपल्याकडे एसएचएम वरती परफॉर्म करतो. त्याला नाव पण दिलं आपण चिंटू. चिंटू काय करत होता, एसएचएम वरती परफॉर्म करत होता. ते चिंटूचं जे डिस्प्लेसमेंट होतं त्याला आपण एक्स म्हणतो मित्रांनो. काय होता त्या चिंटूचं एक्स डिस्प्लेसमेंट. तो इनिशियल फेज कॅल्क्युलेट केला. आपण हे सगळं स्टडी केलं. 1/2 असं त्याचा इनिशियल फेज कॅल्क्युलेट केला. इनिशियल फेज कॅल्क्युलेट केल्यानंतर तो पार्टिकल किती डिस्प्लेसमेंट वरती एक कॅल्क्युलेट केलं मित्रांनो. आता नेक्स्ट ला मी परत वापस एक चिंटू आणि दुसरा एक मिंटू. चिंटू आणि मिंटू हे दोन्ही बी आपल्याकडे पार्टिकल वरती एसएचएम करत येतात. आपल्याला हे स्टडी करायचं मित्रांनो. आता नेक्स्ट ला आता बघा इंटरेस्टेड पहा. चिंटूचं जे डिस्प्लेसमेंट आहे मी त्याला काय म्हणतो मित्रांनो आता x1 एज कंपेअर मध्ये दुसरा एक पार्टिकल एसएचएम करतो. तर मी काय म्हणलं आता, तो पार्टिकल परफॉर्म करतो ना आपल्याकडे ऑब्जेक्ट एक चिंटू आणि दुसरा मिंटू. त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे इनिशियल पोझिशन, आता काय म्हणतो मेन पोझिशन पासून जे डिस्प्लेसमेंट आहे ते x1 आहे आणि सेकंड जे पार्टिकल आहे मिंटूचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते किती आता x2. बरोबर. तर आता मित्रांनो आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काय कॅल्क्युलेट करायचंय, ते नेट डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे आपण काय म्हणलं कंपोजिशन ऑफ एसएचएम. मी दोन पार्टिकलचं, दोन चिंटू आणि मिंटूचं एसएचएम केलं आणि ते एसएचएमचा नेट डिस्प्लेसमेंट मी कॅल्क्युलेट करलं. हे आपल्याला मेन स्टडी करायचं. नेट लक्षात आलं का? कंपोजिशन ऑफ एसएचएम म्हणजे दोन एसएचएमचं काय केलं की सुपरपोजिशन केलं. म्हणजे एक दुसऱ्यावर उचलून ठेवला, म्हणजे ऍडिशन केली. त्याला म्हणायचं सुपरपोजिशन ऑफ एसएचएम किंवा कंपोजिशन ऑफ एसएचएम. सिंपल आहे. आता दोन एसएचएमचे ऍडिशन कसे करायचे, नेट डिस्प्लेसमेंट कसं काढायचं, नेट रिझल्टंट एम्प्लिट्यूड कसे काढायचे, हे आपल्याला सगळं स्टडी करायचे मित्रांनो. ते फक्त मी तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगितलं की दोन पार्टिकल, एक चिंटू आणि एक मिंटू. चिंटू आणि मिंटू एसएचएम करतात आपल्याकडे. तर एक मीनला असेल तर दुसरा एक्स्ट्रीमला असेल. दोन्ही बी मीन पासून स्टार्ट होते, दोन्ही बी एक प्लस एक्स्ट्रीम पासून स्टार्ट होते. पुढे एक प्लस एक्स्ट्रीमला असेल तर एक मायनस एक्स्ट्रीमला असेल. दोन्ही बी फक्त काय करतील, असं एसएचएम करतील. ते दोन्ही इकडे गेले तर दोन्ही इकडे जाते, हे बी इकडे जाईल मित्रांनो. किंवा मी असं मानतो की एक चिंटू आपल्याकडे एक मिंटू, हे चिंटू आणि मिंटू आपण कन्सिडर केलं. हे चिंटू आणि मिंटूची पोझिशन आहे. इथे चिंटू मीनला, हे कुठे आपल्याकडे एक्स्ट्रीमला. चिंटू इकडे आला ते मीनला, परत वापस हे इकडे गेला तर कुठे जाईल त्या पोझिशनला. परत वापस हे आला तर इकडे जाईल. म्हणजे हे काय झालं आपल्याकडे सुपरपोजिशन ऑफ एसएचएम. एक पार्टिकलचा एसएचएम आहे. मी परत वापस अशी बी कंडिशन आपण करू शकता, दोन्हीचा इनिशियल फेज सेम बी असू शकतो. म्हणजे 0 पासून स्टार्ट झाले, दोन्ही इकडे आले, परत वापस इकडे आले, परत इकडे गेले, परत इथं, परत वापस. हे होतं मित्रांनो टू एसएचएम. आपण काय म्हणलं कंपोजिशन ऑफ टू एसएचएम. म्हणजे आता दोन पार्टिकलचं जे एसएचएम आहे त्याला काय करायचं मित्रांनो, आपल्याला ऍडिशन करायचं. म्हणजे x1 प्लस x2 इज इक्वल टू x नेट. लक्षात आलं मित्रांनो, इझी मेथड. आता कसं कॅल्क्युलेट करणार, तर आपल्याकडे जे एक्स डिस्प्लेसमेंटचा जे फॉर्म्युला होता, तो फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, x इज इक्वल टू, एकदम सिंपल आहे मित्रांनो. आता फक्त काळजीपूर्वक छोटंसं लक्ष द्यायचं, इझी मेथड मध्ये. आता मी तुम्हाला हे सगळं थोडं आपल्या इक्वेशन आहे ना, ते तुम्ही सगळ्यांनी आता वही पेन काढायचं मित्रांनो. वही पेन काढून झोपी वगैरे द्यायची नाही. आता नेक्स्टला आपल्याला काय
लिहून घ्यायचं, लिहून घेत घेत तुम्ही थोडं लक्षही द्यायचं, एकदम काळजीपूर्वक आणि एकदम सोपं. तुम्हाला फक्त इक्वेशन खूप लार्ज वाटेल, एकदम सिंपल मेथड. ज्याला वेक्टरचे ऍडिशन करता येते त्याला सिंपल आहे. तर मी मानलं चिंटूचं जे डिस्प्लेसमेंट आहे त्याला मी मानलं x1. नीट लक्ष द्यायचं. आता चिंटूचं जे डिस्प्लेसमेंट आहे x1 इज इक्वल टू, त्याला मानतो आपण त्याला a sin ओमेगा t प्लस फाय नॉट. किती व्हॅल्यू आपल्याकडे? फाय नॉट. एक फाय नॉट व्हॅल्यू आहे किंवा त्याला आपण मानतो, त्याला मानलं मी फाय नॉट म्हणजे इनिशियल फेज होता. हे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे आपल्याकडे. जे इक्वेशन आहे ते कुणाची पोझिशन आहे डिस्प्लेसमेंट आहे आपण मानलं एका चिंटूचं, बरोबर. आता नेक्स्टला मी परत x2 डिस्प्लेसमेंट असं कन्सिडर केलं तर a sin ओमेगा t प्लस फाय नॉट हे सेकंड इक्वेशन आहे मित्रांनो. हे कुणासाठी म्हणणार आपण? मिंटूसाठी. आणि हे कुणासाठी होतं मित्रांनो? हे चिंटूसाठी. चिंटू आणि मिंटूचं काय? सुपरपोजिशन. इनिशियल फेज सेम असेल, डिफरंट असेल, एनी. आता नेक्स्टला मित्रांनो मी फक्त काय केलं, इथे x डिस्प्लेसमेंट आहे म्हणून मी त्याला अँप्लिट्यूड मी किती मानलं? फर्स्ट आहे. इथला जो फाय 1 आहे तो भी इनिशियल फेज फर्स्ट 1 आहे. दोन्हीची अँग्युलर फ्रिक्वेन्सी तर सेम असेल. नेक्स्टला आपण मानलं x2 इज इक्वल टू, तर इथे किती मानू मित्रांनो? a2. आणि इथला जो फेज अँगल आहे त्याला किती मानला आपण? 5. सिंपल. इथपर्यंत इझी मित्रांनो. आता काय करायचं? दोन्हीला फक्त मी सुपरपोजिशन करतो. म्हणजे दोन्हीला मित्रांनो काय करेल मी? ऍड करेल. याला मी आता दोन्हीला ऍड केलं तर मी फर्स्टला त्याला x नेट इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट आणि नेट डिस्प्लेसमेंट. नेट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू x1 प्लस x2. x1 प्लस काय मानलं मित्रांनो आपण? x2. आता x1 प्लस x2 कन्सिडर केलं तर मी थोडंसं दोन पार्ट मध्ये सेपरेट करतो बोर्डला. म्हणजे मित्रांनो आपल्याला लिहिता भरपूर येईल याच्यावरती, कारण की इक्वेशन थोडे लार्ज वाले इक्वेशन आहे ना. x1 आणि x2 ला मी काय करेन मित्रांनो? आता सिंपल ऍड करेन. तर x1 आणि x2 ला ऍड केलं हे इक्वेशनला पुटअप करेन. x1 ची व्हॅल्यू काय येईल आपल्याकडे? a1 sin नेक्स्टला ओमेगा t प्लस फाय 1. आणि नेक्स्टला ऍड केलं सेकंडला तर a2 नेक्स्टला काय राहील आता मित्रांनो? sin ओमेगा t प्लस फाय 1. दोन्ही ऍड केले, सिंपल आहे. आता नेक्स्टला काय करायचं बघा, आपल्याला कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो आपण? x नेट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू. लक्षात येते? आता काय केलं आपण मित्रांनो? या दोन्हीला मी ऍड केलं तर मी सिंपल आहे आपल्याकडे मी यूज केला बाय युजिंग ट्रिगोनोमेट्रिक. बाय युजिंग ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युला. बाय युजिंग ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युला. बाय युजिंग ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युला मध्ये जो फॉर्म्युला आपण यूज केला तो फॉर्म्युला होता आपल्याकडे मित्रांनो sin a प्लस b. सिंपल फॉर्म्युला आहे सगळ्यामध्ये. sin a प्लस b. sin a प्लस b जर फॉर्म्युला आपण यूज केला त्याचा जो फॉर्म्युला येतो त्याला काय म्हणतो आपण मित्रांनो? सगळ्याला पाठ असं sin a cos b प्लस cos a आणि नेक्स्टला sin b. हा फॉर्म्युला आहे. sin a म्हणजे sin a cos b cos a sin b. सिंपल फॉर्म्युला आहे मित्रांनो. कोणता? sin a प्लस b वाला. तोच फॉर्म्युला मी इथे यूज केला. आता फॉर्म्युला कसा यूज केला बघा. हे जे आपल्याकडे ओमेगा टी मी त्याला a कन्सिडर केलं आणि फाय त्याला मी काय कन्सिडर केलं? b. सिंपल. तसंच इथे मी काय म्हणाल? a आणि याला काय म्हणाल? b. दोन इक्वेशन म्हणजे कोणते इक्वेशन आहे आपल्याकडे? sin a आपण काय म्हणलं आता? a1 sin a प्लस b चा फॉर्म्युला आहे. मग आता a प्लस b च्या फॉर्म्युल्याला sin a प्लस b चा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्याला सॉल्व्ह केलं त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. सिंपल वे. आता त्याच फॉर्मॅटमध्ये मी व्हॅल्यू पुटअप केली मित्रांनो. म्हणजे आपल्याकडे व्हॅल्यू येईल. आता त्या x नेटला मी काय लिहिलं पहा? x नेट नीट लक्ष द्यायचं. आता x नेट इज इक्वल टू a1 ला a1 तसंच लिहू मित्रांनो. पण काय फॉर्म्युला आपल्याकडे sin आहे. आता sin काय येईल? फर्स्टला sin a कोणती व्हॅल्यू येईल? sin a. मग आपल्याकडे काय लिहिलं? sin ओमेगा t कोणती? sin a. नेक्स्टला मल्टिप्लाइड बाय cos b. मल्टिप्लाइड बाय cos b. मग काय लिहिलं? cos b म्हणजे कोणतं आहे? फाय 1 cos फाय. नेक्स्टला परत वापस काय लिहिलं? प्लस. नेक्स्टला काय लिहिलं? प्लस. आता प्लस नेक्स्टला काय? cos a. याच्यातच काय लिहिलं आपल्याला आता? cos a. तर cos a साठी काय लिहिलं? cos a म्हणजे काय मित्रांनो आपल्याकडे? ओमेगा टी. a मीन्स काय आपल्याकडे? ओमेगा टी. सिंपल. आता नेक्स्टला sin b. b मीन्स कोणते आपल्याकडे? b
फाय 1 हे झालं ब्रॅकेट क्लोज. पण त्या फॉर्म्युलासाठी केलं आपण फक्त एवढं एक आपण ब्रॅकेट सॉल्व्ह केलं म्हणजे x1 ची व्हॅल्यू आपण सॉल्व्ह केली. नेक्स्ट ला मी परत वापस कंटिन्यू इक्वेशन करतो मित्रांनो प्लस कोणते इक्वेशन आहे आपल्याकडे a2. मग आता इथे काय लिहिलं परत मी वापस a2 आणि नेक्स्ट ला परत वापस ब्रॅकेट परत वापस sin a नेक्स्ट ला sin b परत इक्वेशन यूज केलं तर काय येईल आता sin ओमेगा t आणि नेक्स्ट ला मल्टिप्लाइड बाय cos काय राहील आता cos phi 2 काय राहील आता आपल्याकडे cos phi याची व्हॅल्यू होती ना मित्रांनो आपण ती cos phi 2. नेक्स्ट ला प्लस नेक्स्ट ला इक्वेशन काय येईल प्लस इथंच लिहितो मी मित्रांनो प्लस नेक्स्ट ला व्हॅल्यू आली आपल्याकडे प्लस ब्रॅकेट मध्ये कंटिन्यू करतो प्लस प्लस नेक्स्ट ला परत वापस काय व्हॅल्यू आता cos मग आता काय व्हॅल्यू cos a मीन्स काय ओमेगा t आणि नेक्स्ट ला sin b मीन्स phi 2. लक्षात आलं मित्रांनो सिंपल इक्वेशन. आता ह्या इक्वेशनला आपल्याला काय करायचं आपल्याला नेक्स्ट ला एकदम इझी मित्रांनो फक्त तुम्हाला वाटत खूप संख्या वाढायला लागली असं काही इक्वेशन जास्त डेरिव्हेशन आलं असं काय. आता a1 ने मल्टिप्लाय केलेल्या इक्वेशनला तुम्ही याला सिंपल मध्ये देतो इज इक्वल टू x नेट इज इक्वल टू a1 sin ओमेगा t cos phi 2. a1 ने याला मल्टिप्लाय केलं a1 ने याला पण मल्टिप्लाय करतो प्लस a1 cos ओमेगा t नेक्स्ट ला sin परत काय राहील आपल्याकडे phi 2. सिंपल आहे मित्रांनो. तसंच सेम प्लस वापस काय दिलं आता नेक्स्ट ला a2 नेक्स्ट ला काय दिलं मित्रांनो a2 ने मल्टिप्लाय कशाला आता sin ओमेगा t सिंपल sin ओमेगा t. आता नेक्स्ट ला परत काय राहील cos phi 2 प्लस नेक्स्ट ला परत वापस काय येईल मित्रांनो प्लस परत वापस a2 ने मल्टिप्लाय a2 cos ओमेगा t आणि नेक्स्ट ला sin phi 2 हे इक्वेशन बघ. नेक्स्ट ला आता काय लिहायचं मित्रांनो आपल्याला एकदम इझी. आता मी सगळे व्हॅल्यू आहे या साइन वाल्या व्हॅल्यूला थोडंसं साइडला लिहितो म्हणजे एक साइडला साइनला लिहितो नीट लक्ष द्यायला x नेट इज इक्वल टू पहिली टर्मला मी एक साइडला घेतो x वाल्या व्हॅल्यूला इझी मेथड ही sin ओमेगा t वाली व्हॅल्यू आहे आणि नेक्स्ट ला इथं आपल्याकडे sin ओमेगा t व्हॅल्यू आहे. त्या दोन्ही इक्वेशन मी एक साइडला घेतो मित्रांनो. तर आता आपण काय करणार नेक्स्ट ला तुम्ही सांगा a सांगून पुढे ऐकूया मित्रांनो मला सांगायला लागलं की तुम्ही सांगायला लागेल a1 नेक्स्ट ला मलाच द्यावं लागेल sin ओमेगा t म्हणजे ऐकणारच आहे a1 sin ओमेगा t नेक्स्ट ला cos phi कोणतं phi आपल्याकडे 1 नेक्स्ट ला प्लस इक्वेशन कोणतं मानलं आपल्याला नेक्स्ट ला a2 मी काही करत नाही मित्रांनो फक्त एका साइडला इक्वेशन दिलं तर sin तुम्हाला इझी जाऊन sin ओमेगा t आणि नेक्स्ट ला cos परत वापस करायला phi 2. चला आता नेक्स्ट ला कोणती इक्वेशन द्यायचं एक साइडला एक सोबत इक्वेशन कोणतं लिहिणार आपण cos ओमेगा t आणि cos ओमेगा t चे इक्वेशन. आता नेक्स्ट ला मित्रांनो कंटिन्यू होतो मी प्लस इथं प्लस लिहितो मित्रांनो त्यात पुढचं इक्वेशन तर a1 प्लस इथे लिहितो आता a1 नेक्स्ट ला a1 cos ओमेगा t आणि नेक्स्ट ला काय लिहितो मित्रांनो आता sin phi कोणता phi आपल्याकडे phi 1 आणि प्लस आता नेक्स्ट ला a2 काय लिहिलं जाईल a2 कोणतं इक्वेशन आहे मित्रांनो आपल्याकडे a2 cos ओमेगा t आणि नेक्स्ट ला sin phi हे इक्वेशन आहे. लक्षात आहे मित्रांनो ते इक्वेशन मध्ये सिंपल मेथड आहे. आता बघा काय करायचं आपल्याला मी आता काय केलं एकदम सिंपल मध्ये हे जे sin ओमेगा t दिसते मित्रांनो आणि इथे एक sin ओमेगा t मी दोन्हीला कॉमन घेतलं सिंपल वे. आता दोन्हीला कॉमन लिहिलं तर मी इथे काय लिहिलं तर नेक्स्ट ला x नेट इज इक्वल टू sin ओमेगा t काय लिहिलं आता sin ओमेगा t नेक्स्ट ला वापस काय लिहिलं मित्रांनो आपण काय राहिलं आता a1 cos phi 1 आणि नेक्स्ट ला काय राहिलं मित्रांनो आपल्याकडे a2 cos कोणता आपल्याकडे phi 2 बरोबर आहे. आता नेक्स्ट ला परत वापस काय कॉमन काढायला आता नेक्स्ट वाली व्हॅल्यू आहे नेक्स्ट वाली व्हॅल्यू मध्ये काय कॉमन काढायचं cos ओमेगा t आणि cos ओमेगा t दिसतंय सगळ्याला मित्रांनो.
ओमेगा टी, थोडं एवढं फास्ट समजत नसेल तर थोडं पॉज करून पहा त्याला, म्हणजे लिहून बी घ्या, म्हणजे लिहून घेता घेता तुमच्याकडे लक्षात राहील. असं एकदम फास्ट बघितलं तर लक्षात राहणार नाही मित्रांनो. नेक्स्ट ना कॉस ओमेगा टी आणि इन ब्रॅकेट मध्ये मित्रांनो A1 साइन फाय 1 आणि नेक्स्ट ना प्लस A2 साइन फाय. हे इक्वेशन आहे मित्रांनो. आता इक्वेशन आता नेक्स्ट ला मी काय करतो पहा. नेक्स्ट ला therefore असं कन्सिडर केलं आपण therefore A1 and cos phi 1 plus A2 cos phi 2 is equal to दोन एम्प्लिट्यूड आहेत A1 A2, दोन एम्प्लिट्यूडचा रिझल्टंट एम्प्लिट्यूड देतो आणि त्याला म्हणतो मी R, काय लिहिलं जातं R cos phi 0. दोन्हीचा नेट काढला तर काय लिहिलं आपण त्याला. सपोज A1 cos phi 1 is equal to A2 cos phi 2 is equal to R cos phi 0. काय लिहिलं cos phi 0. आणि नेक्स्ट ला सेम सिच्युएशन, याला आपण एक इक्वेशनला नाव देऊ. मी फर्स्टला आपण याला फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन मानलं. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आपण जर खाली एक टप केली त्या इक्वेशनला दोन्ही ऍड केलं तिथे आपण इक्वेशन लावणार थर्ड इक्वेशन. किती इक्वेशन म्हणलं आपण थर्ड. त्या दोन्हीला नंतर सगळ्याची आपण ऍडिशन केली त्या इक्वेशन मध्ये जे पुटअप केलं तर आपण जे फर्स्ट वाले इक्वेशन क्रिएट केलं त्याला मित्रांनो हे इक्वेशन फर्स्ट आपलं त्या इक्वेशन नंबर 4 नंतर दिला आपण 4. आता नेक्स्ट ला A1 cos phi 1 plus A2 cos phi 2 is equal to R. R म्हणजे नेट आपल्याकडे एम्प्लिट्यूड आहे. नेट एम्प्लिट्यूड म्हणजे मीन्स R cos phi आपण कन्सिडर केलं. R cos phi 0 तर आपण इक्वेशनला नंबर दिला 5. काय इक्वेशन दिला आपण 5. आता नेक्स्ट इथे cos केले तर आता दोन्हीचं काय करणार मी साइनचं बी तसंच देणार इज इक्वल टू आपण परत आपण देतो काय म्हणतात A1 sin phi 1 प्लस नेक्स्ट ला A2 sin परत वापस phi 2 इज इक्वल टू R sin. आता इथे cos होतोय तर आपल्याकडे काय येणार आता sin phi 0. ते इक्वेशन होतं मित्रांनो माझ्याकडे 6 नंबर. किती नंबरचं इक्वेशन आहे आपल्याकडे 6 नंबरचं इक्वेशन आहे. आता नेक्स्ट ला मित्रांनो आपण हे 6 नंबरचं इक्वेशन फाइंड आउट केलं. आता आपल्याला काय द्यायचं आहे दोन्हीला तुम्ही असे द्या तर लास्टला जे इक्वेशन आलं आपल्याकडे ते हे x नेट इज इक्वल टू sin ओमेगा टी आणि नेक्स्ट ला त्या व्हॅल्यूला टोटल व्हॅल्यूला आपण काय लिहिलं R cos phi 0 बरोबर. परत वापस काय लिहिलं प्लस नेक्स्ट ला काय लिहिलं cos ओमेगा टी परत वापस मी काय लिहिलं cos ओमेगा टी आणि नेक्स्ट ला परत वापस मित्रांनो आपण काय लिहिलं A sin phi 1 plus A2 sin phi 2 is equal to R आणि वापस काय लिहिलं sin phi 0. हे इक्वेशन आहे. आता नेक्स्ट ला मित्रांनो आपण मी सिंपल काय केलं R आणि R ला कॉमन घेतलं त्याला मानलं x नेट इज इक्वल टू R. x नेट इज इक्वल टू R आणि इक्वेशनला लिहिलं sin ओमेगा टी cos phi 0 प्लस नेक्स्ट ला cos ओमेगा टी आणि sin phi 0. एकदम सिंपल. आता ह्याचे टोटल इक्वेशन आलं आपल्याकडे कोणते इक्वेशन sin ओमेगा टी cos phi 0 आणि cos ओमेगा टी sin phi 0. हे कोणत्या इक्वेशनच्या किंवा हे जे इक्वेशन आहे ते कोणत्या इक्वेशनचे इक्विव्हॅलेंट आहे तर आपण ह्यालाच काय लिहू शकतो मित्रांनो therefore sin A plus B is equal to काय म्हणू शकतो आपण त्याला sin A cos B plus cos काय म्हणू शकतो आपण A sin B. हे जे इक्विव्हॅलेंट इक्वेशन आहे कोणते इक्वेशन ज्याला आपण काय केलं स्टार्टिंगला बायनरी ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युलासाठी यूज केलं म्हणजेच काय आलं आपल्याकडे sin A plus B इक्वेशन आलं. मग आपण पुढे काय लिहिणार आहोत मित्रांनो हे सगळं टोटल इक्वेशन झालं ते कोणतं झालं sin A plus B. A कोणते आपल्याकडे A आणि हे कोणते आपल्याकडे मित्रांनो B बरोबर. मग आता A plus B म्हणजेच काय लिहिणार आपण x नेट इज इक्वल टू R बरोबर रिझल्टंट एम्प्लिट्यूड आणि नेक्स्ट ला sin ओमेगा टी प्लस phi 0. मी आता phi 0 लिहिले phi 1 मी नाही phi 2 मी नाही आपण काय केलं तर phi 0 म्हणजे नेट
कोणता आला आपल्याकडे नेट फेज अँगल. मग आपल्याकडे हे जे इक्वेशन आलं हे इक्वेशन कशाचं म्हणतो आपण नेट डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहे मित्रांनो. एकदम इझी मेथड मध्ये खूप चांगल्या प्रकारे इझी मेथड मध्ये मी तुम्हाला सांगितलं ते होतं कंपोजिशन ऑफ एसएचएम. आणि कंपोजिशन ऑफ एसएचएम मध्ये आपण काय स्टडी केलं मित्रांनो आता एक्स मीन्स काय होता डिस्प्लेसमेंट. दोन पार्टिकलचं जे नेट डिस्प्लेसमेंट आहे नीट लक्ष द्या मित्रांनो. x1 आणि x2 म्हणजे x1 आणि x2 x1 असेल तर त्याची अँप्लिट्यूड असेल a1 आणि x2 असेल तर त्याची अँप्लिट्यूड a2 a1 sin ओमेगा t प्लस phi1 त्याचा फायनल फेज अँगल phi1 आणि a2 sin ओमेगा t प्लस phi2 त्याचा अँगल डिफरंट आहे. नीट लक्ष द्यायचं काळजीपूर्वक मित्रांनो. मी असं कन्सिडर केलं की जो सिंपल हार्मोनिक मोशन आहे ते एक पार्टिकल इनिशियल फेज म्हणजे x आपल्याकडे आपण मी कन्सिडर केलं की आपल्याकडे जो पार्टिकल आहे ज्याचा x डिस्प्लेसमेंट आहे तो मेन पोझिशन वरती आणि x2 इज इक्वल टू एक्स्ट्रीम पोझिशन वरती आणि दोन्ही पार्टिकल परफॉर्म करायला लागले त्यांचा इनिशियल फेज किती म्हणणार 0 त्याचा इनिशियल फेज किती म्हणणार आपण π/2. दोन्ही मध्ये अँगल किती 90. तर दोन्ही 90 असेल तर दोन्हीचं काय करणार आपण नेट डिस्प्लेसमेंट करणार. तर मित्रांनो नेट डिस्प्लेसमेंट करण्यासाठी x नेट इज इक्वल टू x1 प्लस x2 आपण कॅल्क्युलेट करणार. तर x1 आणि x2 x नेट कॅल्क्युलेट करण्यासाठी मी x1 ची आणि x2 ची व्हॅल्यू पुट अप केली. त्यामध्ये बाय युजिंग ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युला यूज केला. तर sin a plus b चे इक्वेशन आपण पुट अप केलं. sin a cos b plus cos a sin b हे आपल्याकडे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आहे. ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनच्या थ्रू आपण काय केलं इक्वेशनला सॉल्व्ह केलं. हे फर्स्टला आपण याला a आणि b कन्सिडर केलं तर हे a आणि b होतं. तर sin a cos b आणि cos a sin b असंच लिहिलं त्याला a आणि b होतं मित्रांनो. आणि आणखी एक लक्षात घ्यायचं असेल तर मी इथं असं लिहितो ही व्हॅल्यू आहे a आणि ही व्हॅल्यू आहे b आणि ही व्हॅल्यू आपल्याकडे a आणि ही व्हॅल्यू आपल्याकडे b. नीट लक्षात आलं. sin a cos b cos a sin b ही इक्वेशन आहे मित्रांनो. एकदम ह्याला मी आपण तसंच लिहिलं sin a b आणि परत वापस हे होतं a आणि वापस काय होतं b. नीट लक्षात आलं असेल मित्रांनो. आता नेक्स्ट ना परत वापस आपण हे काय केलं इक्वेशनला की मी ह्याला मल्टिप्लाय केलं हे इक्वेशन क्रिएट झालं. त्यातले मी फक्त sin ची टर्म एका साइडला लिहिली cos ला काय केलं एक साइडला लिहिलं. sin आणि sin ओमेगा टी ला कॉमन घेतलं हे असं इक्वेशन लिहिलं. नेक्स्ट ला इथे मी cos ओमेगा टी ला कॉमन घेतलं आणि सेम ऍज इट इज इक्वेशनला लिहून ठेवलं. त्या जी टर्म आली a1 cos phi1 आणि प्लस a2 cos phi2 इज इक्वल टू नेट रिझल्टंट अँप्लिट्यूडचा नेट रिझल्टंट म्हणजे r cos phi नॉट इज इक्वल टू असं लिहिलं आपण त्याला. आणि नेक्स्ट ला आपण a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 इज इक्वल टू r sin phi नॉट हे इक्वेशन आपण पुट अप केलं. तर परत त्याला आपण काय फाइंड आउट केलं ix नेट इज इक्वल टू r sin ओमेगा t प्लस phi नॉट. हे होतं मित्रांनो आपल्याकडे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन. काय होतं आपल्याकडे डिस्प्लेसमेंट म्हणजे नेट डिस्प्लेसमेंट कशा म्हणतात टू एसएचएम म्हणजे दोन पार्टिकलचे एसएचएम मधला नेट डिस्प्लेसमेंट असं काढतो मित्रांनो. आता याच्यावरती आपल्याला खूप ह्याच्याबद्दल आणखी इक्वेशन पाहिजे. इक्वेशन पाहिल्यानंतर मित्रांनो आपल्याला आणखी त्याच्यामध्ये एक्झाम्पल नाही पाहू आपण. काही चिंता करायची कारण नाही. आपण सगळं स्टडी करणार आहोत. हे फक्त तुम्हाला डिस्प्लेसमेंट समजलं असेल हे मला कन्फर्म होऊ शकतं. हे तुम्हाला इझी आहे. यात काय अवघडच नाही. यामध्ये एकदम तुम्ही फक्त आपण जसं 1 2 प्लस 3 असं ठेवतो तसं मी फक्त तुम्हाला असं सांगितलं ते सगळ्याला समजलं असं मित्रांनो. त्याच्यानंतर आपण आता एक्स डिस्प्लेसमेंट काढलं तसं आपण आता रिझल्टंट अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट करू मित्रांनो आणि अँगलही कॅल्क्युलेट करू. आणि थोडं आपण जसं वेक्टर मध्ये स्टडी करतो तसं tan phi वगैरे कॅल्क्युलेट करणार आहोत. तर आता हे समजल्यानंतर आपण त्याच्यावरचे काही एक्झाम्पलही स्टडी करणार आहोत. त्यासाठी आता इक्वेशन कोणतं लक्षात ठेवायचं x नेट इज इक्वल टू r sin ओमेगा t प्लस phi नॉट. हे आपल्याला नेटला असं इक्वेशन येत नाही पण कधी कधी बोर्ड एक्झाम्पलला मित्रांनो महाराष्ट्र बोर्डला कधी कधी आपल्याला हे इक्वेशन ऍज इट इज विचारलं जातं कंपोजिशन ऑफ टू एसएचएम. म्हणजे हे तुम्हाला थोडं आयडिया येत आली तर सिंपल आहे. म्हणजे काही डिफरंट नाही किंवा काही अवघड नाही पण हे तुम्हाला आलं पाहिजे. सिंपल x नेट इज इक्वल टू r sin ओमेगा t प्लस phi नॉट. इथपर्यंत लक्षात इक्वेशन ठेवायचं मित्रांनो. आजचं लेक्चर आपण इथंच थांबू.